नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी ना? असायलाच पाहिजे. आपल्या चॅनल वरती जे आहेत, मी समर्थ, प्राजक्ता, लक्ष्मी, दादा भाऊ, स्वरूप, स्पृहा, बिझनेस, आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आनंद. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाने ही कविता आपल्या जीवनात एकदा तरी ऐकलीच असेल. काय ऐकलीये ना? आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. बालकवी आपल्या या कवितेत छान असं वर्णन करतात की जीवनात चारही बाजूला आनंद आहे, पण तो आपल्याला घेता आला पाहिजे. लहान मुलांना खेळायला आनंद असतो, कॉलेजमध्ये मित्रांसोबत फिरायला आनंद असतो, आणि गृहिणींना स्वयंपाक घरात वेगवेगळे पदार्थ करून जेव घालण्यात जास्त आनंद असतो. मुलांना सांभाळण्यात आनंद असतो आणि घर सांभाळण्यात आनंद असतो. पुरुषांना आपल्या कामामध्ये आनंद असतो, तसेच परिवाराबरोबर वेळ घालवण्यात आनंद असतो. उत्तर वयात भजन कीर्तनात आनंद असतो, नातवंडाला सांभाळण्यात आनंद असतो. परंतु आपण पाहिलंय आपल्या समोर कधी कधी जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, पण तो आनंद कुठेतरी हरून जातो. पण लक्षात ठेवा, देव कठीण पेपरही त्यालाच देतो. त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो की तो सॉल्व्ह करू शकतो. व्हेंटिलेटरच्या लाईनवरती जोपर्यंत उतार चढाव आहे ना, तोपर्यंत डॉक्टरही सांगतात की आमचे प्रयत्न चालू आहेत. पण ती लाईन सरळ जाते तेव्हा डॉक्टरही सांगतात आय एम सॉरी. जीवनाचा सामना, चढ उतारा सामना आनंदाने करूया, आनंदी राहूया, आनंद घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेऊन येणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ जे आपल्याला जीवनात आनंद नक्की देतील. जय हिंद, जय शिवराय, रामकृष्ण.